लई मोठी खुशखबरी आली, मला सून येणार आहे आता. म्हणजे म्हणजे हे का असं का बोलला तू? तुला घेऊन यायचं म्हटलं का भीतीच. ते हिच्या पप्पांनी त्याच्यावर डॉलर पण पडले आहे, काहीतरी किती डॉलर आलेले रे. माझं बोलणं झालेलं आहे. त्यांचे मन असे मोकळे नाही की चला. हेलो, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कशा आहात तुम्ही? खूप दिवस वाट बघितली ना हो साहिलच्या व्हिडिओची. फायनली व्हिडिओ आला है साहिलचा. मम्मी, हाँ. आपकी दुनिया में कौन कौन है? मेरे दुनिया में आप हो, दादा है, विराट दादा है और मेरी यूट्यूब फैमिली है मेरे दुनिया में. आपकी दुनिया में कौन कौन है? इंडिया. इंडिया. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता लाडू शांत बसणार आहे, मध्ये काही बोलणार नाही. आम्ही याच्या आधी पण बरेच व्हिडिओ शूट केले, हिने एवढं मध्ये मध्ये बघ बघ केली ना ते व्हिडिओ, मग आम्ही डिलीट केले. आता इथून परत सुरुवात करते. असं आम्ही 10 वेळा सुरू केला असं व्हिडिओ, पण ही बोलतेच मध्ये काही ना काही. थांबणारा मोबाईल नीट करते ना, जवळ घेते ना जरा कॅमेरा, म्हणजे कसं व्यवस्थित दिसेल. तर थंबनेल बघितलं असेल खुशखबरी. तर खुशखबरी म्हणजे त्यांना असं वाटलं असेल साईचं लग्न वगैरे काय ठरलं. लई मोठी खुशखबरी आली, मला सून येणार आहे आता. हो की नाही? स्वप्नच बघत राहा. स्वप्न बघत राहा म्हणजे हां, स्वप्न बघत राहा म्हणजे लग्न करायचं, संसार करायचं, ही जिंदगी आहे. दुसरी थोडी जिंदगी असती. आपले लेकरं बाळ, आपला संसार, फॅमिली, हीच जिंदगी असती. आणि स्वप्न बघत राहा ही कोणची भाषा? हां, बघतच राहा. बघत राहा म्हणजे म्हणजे हे का असं का बोलला तू? अरे पाहू ना, मग काय घाई आहे का तुला? लगेच लगेच लग्न लावून टाकायची टाइम आहे, बघता येईल नंतर. आता येईन जेव्हा करायचं तेव्हा पाहू, आता काय नाही. मग मी मस्करी केली ना. मी पण मस्करीच केली, पाहू मग. स्वप्नच बघत राहा. काय चला मस्करी करते आता. तर चला जाऊ द्या. हा एकदम छोटा ब्लॉग असणार आहे आमचा. आणि ह्या त्याला म्हटलं या ब्लॉगमध्ये मी पण येतो तुझ्यासोबत बोलायला. आता त्याच्या नेक्स्टचा जो ब्लॉग येणार आहे तो हाच बनवणार आहे साहिल एकटा, म्हणजे आम्ही नाही ना, त्याचे ते पार्ट असणार आहे ना, ते बनवणार आहे. आणि अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या पण आहे मला. म्हणून एक ठिकाणी माझं बोलणं पण चालू आहे साहिलच्या विषयी, ते पण सांगते. तू काय शॉक होऊन बघतोय मला असं? कोणतं काय बोललं चालू? अरे तू आम्ही बोलतोय तर ऐक ना. तिथं तू असं काय, मी मला तुला काय बघते माहिती कॅमेरा, असं तू माझ्याकडे बघतोय म्हणून. मी म्हटलं असं काय सांगणार आहे नक्की, मलाच माहित नाही. तुला घेऊन यायचं म्हटलं का भीतीच वाटते. व्हिडिओ मध्ये काय बोलशील काय नाही, अवघड आहे. अरे 2 वर्ष झाले मी व्हिडिओ बनवते, कधी काही वाटलं का तुम्हाला? मग आता मला काय माहिती धमकी ना मला देऊ काय. राहिले, हा? बसले बसले धमकी देऊ राहिले. मी धमकी कशाला देईन? अरे मी नॉर्मल बोल. बरं ठीक आहे, बोल तू. त्याला टेन्शन आलं की मी काय बोलणार आहे हे त्याला टेन्शन आलं. गाइस, सॉरी, उनका लड़ाई झगड़ा में कट करती हूँ. लढाई चल रहा है, कट करती हूँ, सॉरी. खड़ी हो जाओ, ठीक से बैठो. थांबा. खड़ी होती हूँ मैं. हां हां, अच्छा ठीक आहे, इसे खड़ी हो जाओ. तर तुला काय वाटलं, काय सांगणार आहे साई? काय माहिती आता काय सांगशील. तसं काही नाही. जेव्हा चॅनलचं मॉनिटायझेशनचं अप्लाय करण्याचं आलं होतं ना, तर मी अप्लाय वगैरे सगळं केलं बरं का. पण म्हणजे ते खूप साऱ्या प्रोसेस होत्या, त्या काही मला पण जमत नव्हत्या. आणि माझं जेव्हा चॅनल मॉनिटाईज झालं होतं ना, तेव्हा ते हिच्या पप्पांनी केलं होतं, लाडूच्या पप्पांनी. तर ते तेव्हाची प्रोसेस आणि आता खूप यूट्यूबचे नियम खूप चेंज झाले आहेत. तर ते गुगल पिन वगैरे पण मला, तर अजूनपर्यंत ते गुगल पिन येते ना, ते पिन मला आलीच नाही, कधीच नाही आली मला. ते कसं झालं आणि काय ते झालं मॉनिटाईज. आता याचं मी सगळ्या गोष्टी टाकल्या आहे. त्याच्यात कसं टॅक्स फॉर्म भरावा लागतो आपण जेव्हा अप्लाय करतो ना. आता याचं कसं, याचं ॲडसेन्स अकाउंट आणि माझं अकाउंट अलग अलग, त्याचे चॅनल अलग केलेलं आहे मी आणि माझं अलग केलेलं आहे. तर याचं ॲडसेन्स अकाउंट बनवलं. आणि आता तुम्ही याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे ना, कमेंटच्या पुढे बघा येस येस आलं आहे का. येस आलं आहे ना, म्हणजे तिथं आहे ना गिफ्ट, तुम्ही याला गिफ्ट वगैरे याला गिफ्ट वगैरे देऊ शकतात. हां, ते सगळे गिफ्ट नाही, तुला पण देऊ शकते गिफ्ट, लाडूला पण गिफ्ट, लाडूला पण गिफ्ट. तर बघा यूट्यूब स्टुडिओ बघा, काँग्रॅच यू आर अ यूट्यूब पार्टनर. खूप आनंद आला आहे. तर झालं आहे फायनली. तर तिथं ते गिफ्टचं ऑप्शन आलेलं आहे. मग गिफ्ट, मेंबरशिप, मग मॉनिटाईज, ते सगळं झालेलं आहे. फक्त बँक अकाउंट जोडायचं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यावर डॉलर पण पडले आहे, काहीतरी किती डॉलर आलेले रे? 7 आले का? 7 आले? 7 डॉलर त्याच्यावर पडले आहे. पण त्यात जेव्हा $100 होतील तेव्हा ते पेमेंट भेटेल. आता त्याला तेवढं व्हिडिओ टाकावं लागतील, तेवढं प्रत्येक काम पण करावं लागेल.
तेवढं ते त्यांनी केलं पाहिजे. माझ्याकडनं माझं मला हँडल माझेच व्हिडिओ पडत नाही आहे. त्याला म्हटलं तर मी तुला सगळ्या गोष्टी करून दिल्या आहे, तुझं बघ म्हणलं करायचं कसं करायचं काय करायचं. त्याला आता फक्त बँक अकाउंट जोडायचं बाकी आहे, बाकी सगळं काही झालेलं आहे. त्याचं सगळे ऑप्शन ओपन झालेले आहे, मेंबरशिप गिफ्ट वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता हा व्हिडिओ त्याला मी म्हटलं की मी तुझ्या संग येते. आता तू पण बोल ना थोडंसं, का मी एकटेच बोलू? मी हीच खुशखबरी होती, मॉनिटाईज झालं बाकी काही नाही. हा मग याच चॅनलवर पुढच्या आठवड्यापासून आम्ही साड्यांचा बिझनेस सुरू करतो आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही सांगत आहे. म्हणजे मी एक सुरुवात साहिल करणार आहे सुरुवात ती. तर तुम्ही सगळेजण या लाईव्हला साड्या तुम्हाला नसेल घ्यायच्या तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही लाईव्हला राहा. जेणेकरून लाईव्हला तुम्ही जर थांबलेत ना आमच्या, तर त्याचं साहिलला सपोर्ट होईल. आणि लाईव्हला थांबल्यावर कसं होतं की मग ती जे लाईव्हला जितके लोक राहते ना, ते ती लाईव्ह काय करतात, रिक्वायरमेंट करतात ना यूट्यूब पुढे, मग नवीन लोकांपर्यंत चॅनल पोहोचन. मग ते कसं सुरुवात करायची म्हणल्यावर ते हळूहळू सुरुवात होणार ना, एकदमच कुठली गोष्ट ती नाही होणार एकदमच. त्याच्यासाठी आम्ही डायरेक्टच एवढा मोठा माल भरायचा आणि त्या साड्या घरात घेऊन ठेवायच्या, त्या अंगावर घ्यायच्या, तिथं ते पैसे आता आपल्याला द्यायला तर ॲडव्हान्स तर द्यावाच लागणार ना. आणि आम्हाला तसंतलं कसलं नॉलेज नाही आहे, पण काहीतरी करायचंच आहे. असं बसून तर राहणार नाही, बाहेर त्याचं जॉबचं होऊ शकत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्या माहिती झालेल्या आहेत, तर खूपच जास्त अवघड आहे काही गोष्टी. तर त्यांनी माझं बोलणं झालेलं आहे. मग त्याचं कसं पॅकिंग, मग त्या सगळ्यात सुरुवातीपासूनच मी करते, मला त्याच्यातलं नॉलेज नाही आहे. आणि कसं असतं यूट्यूबमध्ये भरपूर बायका साड्या विकतात वगैरे नाही का, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. भरपूर लोक साड्यांचा बिझनेस वगैरे करतात, पण ना अशा काही बायका असतात ना, त्या तुम्हाला काही सांगणारच नाही. त्यांचे मन असे मोकळे नाही की चला बायका त्याला सपोर्ट होतो तर आपण त्याला नॉलेज देऊया. तर ते सांगणार नाही की नाही असं करा, नाही माल कुठून घ्यायचा, मग ते कसं करायचं काय करायचं, कुणीही हे कुणाला सांगत नाही. तसं मला ह्या गोष्टी कळलेल्या आहे की कुणाला मदत करत नाही. यूट्यूबमध्ये जे काय करायचं आहे ते आपल्याला स्वतःला शिकायचं आहे आणि आपल्याला स्वतःला ते सुरुवात करायची आहे. प्रॉब्लेम तर होणारच आहे आम्हाला नवीन दाखवताना वगैरे. आता ह्याला ते सगळं हा करणार आहे, त्याच्यामुळं मी काहीच बोलू शकत नाही. तुला जमल ना ते? बाकी सगळं तर मीच करणार आहे, फक्त तुम्हाला दाखवायचं काम मम्मी करणार आहे. हां, दाखवायचं काम तू नाही करणार? नाही. का बरं? हां, काय बोलू राहिली तू? देखो दोनों कलर रहता, दोनों बदमाशी कर रहे थे, बच्चा है दोनों, इसलिए अब बोलो मम्मी बोलो. बदमाश. तो म्हणतो मी दाखवल्यावर नाही साड्या, तू दाखवले सगळं तू करायचं, तू मॅनेज करायचं, मी पॅकिंग वगैरे मी करत, असं तर म्हणते. पण तो राहणार आहे लाईव्हला, तो राहील. काही जर माझ्याकडनं काही समजा मिस्टेक वगैरे झाली तर तो उत्तर वगैरे तुम्हाला तुमचे मेसेज येणार, तुमचे कमेंट्स येणार ते लाईव्हला, तो सगळं ते वाचून मग तो सगळं ते हँडल करेन ना. मला जर नाही वाचता आलं तर ते पहिलं आता सुरुवात केल्यावरच कळलं आपल्याला ते कसं होतं काय होतं. बघूया. सगळं ते साड्या वगैरे यायच्या आहेत. आल्यावर असं नाही राहणार माझ्याकडे की सगळ्या एकाच माझ्याकडे मी जे करायचा प्रयत्न करते ना, मी जिथं नॉलेज जिथं मी डोकं लावते ना तिथं सगळ्या वेगवेगळ्या ब्रँडच्या साड्या असणार आहे. असं आता काही यूट्यूबला काय करतात लोक, एकाच याची साड्या 4-4, 5-5 तुम्हाला दाखवतात. तर मी सगळ्या वेगवेगळ्या दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यात ते तुम्हाला बाय कशा करायच्या, हां, आणि बाय कशा करायच्या त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्हला आल्यावर सांगणारच आहे. तर फायनली हेच सांगत होतं. आता सुरुवात करतोच आहे आम्ही, तुमचं सगळ्यांचं सपोर्ट राहू द्या. आणि जे काही याची स्टोरी जी आहे जी तुम्हाला ऐकायची आहे साहिलची, ती तो कंटिन्यू करणार आहे, ती व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. हां, त्याचे ते व्हिडिओ येतील असे जसे व्हिडिओ आले. पण जे साड्यांचं जे आहे ते आम्ही लाईव्हला येऊन करत जाऊ आम्ही आता सुरुवात करतोय. आणि लाईव्हला कसं आहे अजून आम्हाला त्याच्यातलं मी जास्त करून माझ्या चॅनलवर पण लाईव्ह येत नाही, तुम्हाला माहिती आहे. मला लाईव्हचं येणं किंवा लाईव्ह करणं किंवा मला ते जमत नाही आणि लाईव्हला बसायला मला आवडत नाही. पण आता याच्यासाठी ते करायचं, कारण माझ्या मिस्टरांना ते आवडत नाही, त्याच्यामुळे मी पण कधी लाईव्हला जास्त येत नव्हते. पहिले यायची बरं का, मी ते पूर्ण लाईव्हला येऊन बसायचं, बोलायचं. मग कोण काय मेसेज करतं, कोण काय कमेंट करतं ते आपल्याला आवडत नाही. आणि मला ते कुणाला रिप्लाय द्यायचं, मग कुणी एखाद्याने काही पण अपशब्द वापरले ते म्हणजे सहन होत नाही. त्याच्यामुळे ते लाईव्हलाच जायचं नाही. आपण काय 4 पैसे जास्त भेटतील, पण तसले पैसे नको मला. कुणी काही बोललं वगैरे ते आपल्याला सहन नाही होत. त्याच्यामुळं आता जो काही बिझनेस करणार आहे साईला असणार आहे लाईव्हला, त्याच्यामुळे आता कुणी काही खराब कमेंट केलं तर आम्ही त्यांना डायरेक्ट इकडनं ब्लॉक करून टाकू. तर असे काही बरेचसे प्रोसेस असते, ती सगळी मॅनेज करायची. आणि क्या हुआ, नींद आ रही है तुमको? नहीं, सिर्फ खुला करू ना. अच्छा, हिला आम्ही म्हटलो होतो जाऊन तू बस तिकडे आतमध्ये, पण तिला म्हणली आम्ही इथंच बसणार व्हिडिओमध्ये. हां, मला व्हिडिओमध्ये यायचं. त्या माझ्या लेकरांनी तुम्हाला सांगते, बघा नवीन ड्रेस घातला यायसाठी.
स्वतः तिने जाऊन यांनी सांगितलं तिला ड्रेस नवीन घाल म्हणून. तिने ते कपाटामधून ड्रेस काढला हा व्हिडिओ बनवायची म्हणून आणि नवीन ड्रेस घातला आणि वरतून याने तिला काय सांगितलं तोंडाला लिपस्टिक वगैरे लावणे तोंड चांगलं करू नये. मग ती परत आली मम्मी मला लिपस्टिक लाव म्हटलं बाहेर केमिकल अजिबात चेहऱ्याला लावायचं नाही आधीच डोळ्याला प्रॉब्लेम आहे केमिकल डोळ्याला लावायचं नाही. मग तेव्हा ती अशीच सुंदर दिसते. तिने फक्त टिकली घेतली माझ्याकडनं टिकली आहे का टिकली कुठे टिकली पाडली तिने. टिकली पण पाडली टिकली किती रे बेटा उठो आओ ठीक से बैठो ना बेटा. चला छोटासा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला सांगा. हा काही बोलत नाही मीच एकटी बडबड करते आहे. लाईक करा. तुमच्यापर्यंत पोहोचायचंच होतं आम्हाला फक्त की चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि व्हिडिओ वापर येत नाही आहे त्याच्यामुळे ती गडबड चालू आहे सगळी. विराजचं ॲक्सिडेंट तुम्ही पाहिला ते व्हिडिओ आणि आजार होती वाघ काही नाही तेवढंच सांगायचं होतं. ठीक आहे चला मग येऊ का जाऊ आम्ही हो जाओ येतो हा मैं कट करते. लाडू कट करते. व्हिडिओ लाईक बाय करा. बाय गाइस, अगर मेरा वीडियो पसंद आया तो लाइक सब्सक्राइब करें.